नमस्कार, कसे आहे? बरे ना? बरीच असते, मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता। हे बघा, आपल्याला बनवायची आज सुरवीची वडी। सुरवीची वडी बनवायची आहे, त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे बघा। वाटीभर बेसन पीठ घेतलं, हे एवढं खोबरं किसून घेतलं, हा कोथिंबीर घेतला, हे तीळ घेतले, हे मीठ घेतलं, ही हळद घेतली आणि हे बघा हे एवढी मोहरी घेतली आणि हा हिंग टाकायचा आहे थोडासा। आता आपण काय करू, ही वाटीभर पीठ आहे ना, हे आपण याच्यात गाळून घेऊ। ही चाळणी आहे आणि हे हा एक बाउल आहे, याच्यामध्ये हे पीठ आपण गाळून घेऊ, वाटीभर पीठ। हा एवढा कोथिंबीर आणि 4-5 हिरव्या मिरच्या, एवढं जिरा आणि 1 गाठा लसणाचा, हे आपण बारीक पाणी टाकून वाटून घेऊ मिक्सर मध्ये। थोडंसं पाणी टाकू म्हणजे ते बारीक होईल छान। वाटीभर पीठ मी गाळून घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपण हे वाटण केलेलं आहे हे टाकून घेऊ आणि हे वाटीभर पाणी घेतलेलं आहे मी, हे बघा हे पण धुवून मिक्सर याच्यामध्ये टाकून घेऊ। हे बघा हे पण याच्यात टाकलं, पर पाणी मी मोजून घेतलेलं होतं, हे या गलासात टाकते, अर्ध उरलेलं गलासात टाकते। हे ताक आहे, याच्यामध्ये हे ताक पण मोजूनच घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा हे वाटीभर ताक, वाटीभर पीठ घेतलं आणि हे वाटीभर ताक मी याच्यात टाकते। आता हे वाटीभर पाणी घेतलं होतं मी, हे उरलेलं पाणी याच्यात टाकते वाटीमध्ये। पण हे छान एकजीव करून घेऊ। याच्यामध्ये हे हळद टाकू, हे बघा हे हळद टाकून घेते याच्यात आणि आता एकजीव करून घेऊ। हे बघा छान एकजीव झाले हे बघा। आता याच्यात आपण मीठ टाकू, हे जेवढं बॅटर आहे ना तेवढं मीठ टाकायचं। हे मीठ टाकलं, आता याच्यात मध्ये पाणी लागणार आहे। हे 1 वाटी पूर्ण पाणी झालं आता आणि 1 वाटी ताक झालं, याच्यामध्ये टाकलं मी। हे बघा हे दुसरी वाटी पाणी घेतलं मी, 1 वाटी पूर्ण पाणी याच्यामध्ये टाकलं। आता हे आपण गाळून घेऊ, कारण याच्यात जे राहिलं ना ते निघून जाईल। आता हे पाणी आपण पाहू किती लागते तर। जाळं निघून जाईल आणि छान मऊसूर हे खालचं शिल्लक राहील। जाळं या चाळणीमध्ये हे बघा छान असा कुच्चा निघला। हा कुच्चा काढून घ्यायचा आहे, हे बघा जिऱ्याचा मिरचीचा हा कुच्चा पण पिळून घ्यायचा आणि हे सगळं काढून टाकायचं जाडं। आता हे बॅटर पहा असं झालेलं आहे असं, तरी पण आपण याच्यात 1 चमचा अजून पाणी टाकू। एकूण पाणी किती लागते मी तुम्हाला सांगते एका वाटीला। हे बघा हे टाकलं मी, हे बघा असं बॅटर पाहिजे, जास्त पाणी बी नाही आणि जास्त घट्ट बी नाही, असं पाहिजे हे। एकूण मी 1.5 वाटी पाणी वापरलेलं आहे याच्यात आणि 1 वाटी ताक आणि 1.5 वाटी पाणी असं मी वापरलेलं आहे। आता आपण गॅस सुरू करू।
गॅस कमीच राहू देऊ, फुल गॅस करू नये. आणि हे याच्यावर ठेवू आणि याला सतत हलवत राहू. सतत हलवत राहायचं याला. हे बघा 10 मिनिटं झाले मला हे शिजवून. आता हे घट्ट झालं छान आणि शिजायला पण लागलं. हे बघा कसं फुटते, असं शिजायला लागलं. नीट लक्षात ठेवायचं, नंतर मग तुम्ही म्हणता असं झालं आणि तसं झालं. हे बघा शिजायला लागलं ना. आता एक वेळा आपण ह्याला हलवून घेऊ. हे बघा छान मऊसूत झालं की नाही. हे असं मऊसूत झालं आणि फुटायला लागलं की गॅस माझा बारीकच आहे, जाड गॅस केलाच नाही मी. की काय करायचं, याच्यावर थोडंसं झाकण ठेवायचं. ही वाफ बंद करून ठेवायची. आता आपण काय करू, तोपर्यंत काय करू, हे ताटाला तेल लावून घेऊ. थोडंसं अगदी असं सगळे दूर असं पसरून घेऊ. नुसतं तेल लावल्यासारखं. असं छान चौकून तेल लावून घ्यायचं आणि या बाजूने पण लावून घ्यायचं. फडकामध्ये त्याचं छान. आणि या बाजूने बी असं थोडंसं तेल लावून घ्यायचं दोघी बाजूने. हे बघा हे तेल मी लावून घेतलं ताटाला. आता आणखी दुसऱ्या ताटाला पण तेल लावावं लागेल. याला परत एक वेळा हलवून देऊ. आणि आपण हे शिजलं का नाही चेक करण्यासाठी आपण काय करू, हे पतलं हे चिटकून जाईल. हे बघा हे शिजलं का नाही हे चेक करण्यासाठी हे थंड होऊ देऊ. हे भांडं पतलंय ना तर हे खाली लागते. हे शिजलं का नाही कसं समजायचं, हे असं 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 हे निघायला लागलं असं गोल 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 गोल. हे बघा हे थोडंसं करून पाहायचं आणि हे असं निघलं की समजायचं की पीठ शिजलंय. असं हे बघा हे कसं निघू राहिलं, असं असंच करायचं आणि समजायचं की पीठ शिजलंय बरोबर. तर आता मी काय करते, या ताटाला त्या अगोदर तेल लावलंय. आता हे फडक्यान पुसून घेते व्यवस्थित. सलबट केलं होतं ते. आणि हे बघा थोडं 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 असं चमच्यानं आपण याला लावून घेऊ. हे बघा असं जास्त जाड पसरायचं नाही, पतलं पतलं पसरायचं. आणि हे परत झाकून ठेवायचं, उघडं ठेवायचं नाही कारण हे थंड होते लगेच.
अशा प्रकारे हे मस्त पसरवून घ्यायचं. छान अशी सुरळीची वडी मी तुम्हाला करून दाखवते. मी तेल टाकलं याच्यात, त्याच्यात टाकू मोहरी आणि हा कढीपत्ता, हा कापलेला कढीपत्ता आणि हे तीळ आणि हा हिंग आणि हा कोथिंबीर. मी फोडणीसाठी एवढ्या वस्तू फोडणी करून घेतली. आता हे गॅस बंद केली. आता हे आपण हे काढून घेऊ. हे बघा कसे गोल गोल रोल होतात. असे हळूहळू हळूहळू असं नाजूक असता ह्या. हे खूप हळूहळू आणि व्यवस्थित करावं लागतं. असं ताटावर पसरवून दिलं का हे थोडा वेळ राहू द्यायचं. नंतर मग हे एक 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 असा रोल करायचे. हे बघा आणि हे असे ठेवायचे छान. हे बघा हे असे रोल करून घ्यायचे. हे असे कुठे चिटकलं की व्यवस्थित काढून घ्यायचं. हे खूप नाजूक असता, बारीक असता ना, म्हणून खूपच नाजूक असता ह्या. हे बघा सुरवीच्या वड्या. हे बघा छान होत आहे ना. असं काढताना व्यवस्थित काढायचं फक्त बस. एकदाचा रोल तयार झाला की काढायला वेळ नाही लागत, लगेच निघतात त्या. हे बघा अशा प्रकारे ही फोडणी मी तयार केलेली आहे. तीळ आणि मोहरी, कोथिंबीर, कढीपत्ता ही अशी याच्यावर टाकायची. हे बघा आणि छान सजवून घ्यायचं. हे बघा हे असं छान मिरच्या टाकल्या मी. आता त्याच्यावर आपण खोबरं टाकू जर असं. आणि हे अशा प्रकारे मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. हे बघा सुरवीच्या वड्या. या अशा प्रकारे मी तुम्हाला सुरवीच्या वड्या करून दाखवल्या आहे. या वड्या जर तुम्हाला आवडल्या असतील लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. या वड्या खूपच छान झालेल्या आहे. हे बघा मिरच्या तळल्या, वड्या बनवल्या, खूप बारीक बारीक मस्त नाजूक. हे बघा छान अशा वड्या बनल्या आहे. आणि अशा वड्या तुम्ही पण बनवा, तुम्ही पण खा. आज नागपंचमी निमित्त मी या सुरवीच्या वड्या तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहे. असं तुम्ही पण करा, तुम्ही पण खा.